दिल्लीतील जंतर मंतरवर नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात झालेला विद्यार्थ्यांचा एल्गार तुम्ही नक्कीच पाहिला असेल. परंतु आता हे आंदोलनाचे वादळ दिल्लीतून थेट पूर्व भारताकडे सरकले. झारखंडची राजधानी रांची ही सध्या देशभरातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या आक्रोश आंदोलनाचे मुख्य केंद्र बनली आहे. जेपीएससी म्हणजेच झारखंड लोकसेवा आयोग आणि जेएसएससी CGL या परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि पेपर लीकच्या घटनांमुळे संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीतील आंदोलनाचा चेहरा बनलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केल्यामुळे या लढ्याला राष्ट्रीय स्तरावर मोठं बळ मिळाले. परंतु हे आंदोलन का सुरू आहे, विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, याचं नेतृत्व नक्की कोण करतंय आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारची यावर काय प्रतिक्रिया आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटातच जाणून घेऊयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, झारखंडमधील तरुण इतके आक्रमक का झाले आहेत? झारखंडमध्ये गेल्या काही वर्षात झालेल्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने पेपर लीक होणं आणि OMR शीटमध्ये फेरफार होण्याचे गंभीर आरोप होत आले आहेत. 19 एप्रिल रोजी पार पडलेल्या 14व्या झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात JPSC संयुक्त पूर्व परीक्षेत प्रचंड गडबड झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका आणि उमेदवारांच्या OMR शीट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पुरावे आंदोलकांनी समोर आणले आहेत. याआधी झालेल्या झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या म्हणजेच JSSC CGL परीक्षेतही असाच पेपर लीकचा प्रकार घडला होता. विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की सॉल्व्हर गँग आणि ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना परीक्षा घेण्याचे कंत्राट देऊन लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जातोय. या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी काही प्रमुख मागण्या पुढे केल्या आहेत. त्यात 14वी JPSC परीक्षा तात्काळ रद्द केली जावी. गेल्या 7 वर्षात JPSC आणि JSSC द्वारे घेतलेल्या सर्व परीक्षांचे उच्चस्तरीय CBI द्वारे निष्पक्ष चौकशी व्हावी. सरकारच्या CID तपासावर विद्यार्थ्यांचा अजिबात विश्वास राहिलेला नाही, कारण यापूर्वीच्या तपासात दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. OMR शीट मध्ये गैरव्यवहार रोखण्यासाठी नॉट अटेम्प्टेडचा 5वा पर्याय समाविष्ट केला जावा. तसेच भ्रष्ट आणि ब्लॅकलिस्टेड परीक्षा कंपन्यांवर कायमची बंदी घालावी. शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या या तरुणांचा एकच प्रश्न आहे, आम्ही रात्रंदिवस अभ्यास करायचा आणि पैसे देऊन नोकऱ्या दुसऱ्यांनीच विकत घ्यायच्या का? आता पाहूयात की या आंदोलनाचं नेतृत्व नक्की कोण करतंय आणि याला कसा पाठिंबा मिळतोय. रांची मधील जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर गेल्या 2 आठवड्यांपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे. या स्थानिक आंदोलनाचं नेतृत्व सध्या उपोषणाला बसलेले देवेंद्र महतो, राहुल कुमार क्रांती आणि अंकित कुमार यांच्यासारखे तरुण विद्यार्थी नेते करत आहेत. हे विद्यार्थी कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नसून स्वतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आहेत. या आंदोलनाला सर्वात मोठं वळण देणारा टप्पा ठरला कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा पाठिंबा. दिल्लीत नीट परीक्षेतील धांदली विरोधात अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली तरुणांच्या आंदोलनाने केंद्र सरकारवर प्रचंड दबाव आणला होता. आता अभिजित दिपके यांनी थेट रांची येथील आंदोलक विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. दिपके यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना म्हटलंय की आम्ही झारखंडमधील JPSC आणि JSSC परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात लढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहोत. त्यांच्या सर्व रास्त मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा त्यांना पाठिंबा राहील. इतकंच नाही तर CJP आता एक पब्लिक प्रेशर ग्रुप म्हणून काम करत असून दिल्लीनंतर आता झारखंडमधील या आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी CJP ची टीम रांचीत दाखल होईल. हम पूरी तरह जितने भी आप लोग स्टूडेंट्स झारखंड में प्रोटेस्ट कर रहे हो, हम पूरी तरह आपके साथ है. हमारा पूरा सपोर्ट आपके साथ है और आपको किसी भी चीज की जरूरत रहेगी, आपकी जो भी रिक्वायरमेंट होगी आप हमें बता दीजिए. हम वो सारी चीजें करेंगे जो आपके आंदोलन को मजबूत कर सकती है. और आपकी जितनी भी डिमांड्स है हम उन डिमांड्स का भी पूरा समर्थन करते हैं और हम हमारी तरफ से भी उन डिमांड्स को आगे रखेंगे. रांचीतील जयपाल सिंग मुंडा स्टेडियम वरून समोर येणारी दृश्य ही अंगावर काटा आणणारी आहेत. गेल्या 14 ते 15 दिवसांपासून हजारो तरुणी भर पावसात मांडव ठोकून तिथे ठिय्या मांडून बसलेत. मुसळधार पाऊस असो वा कडक ऊन, विद्यार्थ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.
रविवारी संध्याकाळी आंदोलक विद्यार्थ्यांनी रांचीच्या रस्त्यांवर भव्य मशाल मार्च काढला। स्टेडियम पासून सुरू झालेला हा मार्च अल्बर्ट एक्का चौकापर्यंत गेला, जिथे हजारो विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात धोरणाविरोधात घोषणाबाजी केली। या आंदोलनात केवळ मुलंच नाहीत तर हजारो विद्यार्थिनीही आघाडीवर आहेत। OMR शीट व्हायरल होऊनही सरकार डोळे मिटून बसलं आहे असा थेट आरोप विद्यार्थिनींनी केलाय। विद्यार्थ्यांनी आता सरकारला अल्टिमेटम दिलाय। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आगामी दिवसात थेट झारखंड विधानसभेवर महामोर्चा काढण्याचा इशारा या आंदोलकांनी दिलाय। विद्यार्थ्यांचा हा आक्रोश पाहिल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील JMM काँग्रेस आघाडी सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झालाय। या संपूर्ण प्रकरणावर सरकारने काय पावलं उचलली आहेत आणि कोणत्या प्रतिक्रिया दिल्या आहेत हे देखील समजून घेऊयात। आंदोलन तीव्र झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही। आमचे तपास पथक दिवस रात्र काम करत आहे। सरकार या विषयावर पूर्णपणे गंभीर असून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल। सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष CID चौकशीचे आदेश दिले आहेत। या प्रकरणी FIR देखील दाखल करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे 14 जणांना अटक करण्यात आली आहे। आंदोलनाच्या दबावामुळे JPSCच्या अध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। सरकार आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी 2 मंत्री आणि 4 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा विचार करत आहे। तर दुसरीकडे विरोधी पक्ष असणाऱ्या भाजप आणि इतर पक्षांनी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे। हेमंत सोरेन सरकारच्या काळात नोकऱ्यांचा लिलाव केला जात आहे असा घाणाघाती आरोप विरोधकांनी केलाय। तर सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे की सरकार CID तपासाद्वारे दोषींवर कडक कारवाई करत आहे। देशातील स्पर्धा परीक्षांची स्थिती आज अत्यंत चिंताजनक बनली। आधी दिल्लीतील नीट घोटाळा आणि आता झारखंडमधील JPSC JSSC पेपर लीक। तरुण जेव्हा वर्षानुवर्ष अभ्यास करून परीक्षेला बसतात आणि ऐनवेळी पेपर लीक होतो तेव्हा त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या स्वप्नांचा कसा चुरडा होतो हे शब्दात सांगणं कठीण आहे। आता पाहायचं आहे की रांचीतील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे सोरेन सरकार नमतं घेऊन CBI तपासाची मागणी मान्य करतं का की हे आंदोलन अधिक उग्र रूप धारण करतं। एक गोष्ट मात्र नक्की, पेपर लीक होणं ही कोणत्या राज्यातील एक कीड नाही, हा शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींचा परिणाम आहे। जोपर्यंत शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार नाहीत तोपर्यंत हे असं चालू राहील, यात कोणतीही शंका नाही।